नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रथमेश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या गावाकडील मस्ती यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्याकडे नमन आहे, तर आम्ही चाललो आहे नमन बघायला. इथं बघा आता हे आम्ही दोघं तिघं चाललो आहे. काका आणि पाट्या येणार आहेत आणि जी एडी चाली काय सुधारणार आहेत ही बघा चालली. थोडा कॅमेरा फिरवला की चालली. तर आता मी निघतोय, आधी जाऊन पेट्रोल भरायचं आहे गाडीत. तर चला इथं गाडी सुरू केली आहे आता. तर आता मी निघालो आहे गाडीवरून, तिघं आहे आम्ही आता. पाठवून काकाने आई येणार आहे. बघ तुम्हाला दाखवतो आता पुढे गेला पेट्रोल भरावं जायला लागेल पेट्रोल पंपात. नंतर ना आम्ही तसं तिकडून डायरेक्ट नमन बघायला जाणार. जे की आता आपला साई मंदिर आहे पाठी, म्हणजे दुसऱ्या वाटी तिथं जाणार आहोत आम्ही. तर तुम्हाला पण दाखवतो शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा आपला व्लॉग व्हिडिओ टाईप असणार आहे, चॅलेंजिंग व्हिडिओ वगैरे काय नसणार आहे. तर चला तुम्ही पण मजा घ्या. साई मंडळ वडा साई सेवा मंडळ उमरोली. परशुरामाच्या पुण्यभुवरी, परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली न मंगलेची वाणी. परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी. निर्मिली नमन गला, निर्मिली नमन गला, निर्मिली नमन गला, निर्मिली नमन गला. पहिले नमन श्री गणाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला. पहिले नमन श्री गणाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला, दुसरे नमन रवळनाथाला. तिसरे नमन वाघजाईला, चौथे नमन चंद्र सूर्याला, चौथे नमन चंद्र सूर्याला, चौथे नमन चंद्र सूर्याला. मुखवट्यांची अनेक रूपे, मुखवट्यांची अनेक रूपे देऊया दाखवली. निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला. गवळण ही दाखवली वगनाट्याचे पुराणे, वगनाट्याचे पुराणी, वगनाट्याचे पुराणी. गणगवळण ही दाखवली वगनाट्याचे पुराणी, वगनाट्याचे पुराणी, वगनाट्याचे पुराणी. रंगभूमीला वंदन करुणी, रंगभूमीला वंदन करुणी रावण नाचे रणी. निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला.
नमः ओम ब्रह्मदेवाय नमः. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. वस्ता, तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला योग्य तो मागून घे. समग्र सृष्टीचे निर्माण करता हे ब्रह्मपिता, या सिंदुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. तथास्तु. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती साक्षात आपल्या चांबईतून झाली. या नरदेहास आपण सिंदुरासुराशी संज्ञा बहाल केली. आपली आराधना करण्याचे कारण या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या पुत्रास कधीही मृत्यू संभवू नये असा मला आशीर्वाद द्या. वस्ता, ह्या भूतलावरती तू जल बघितलाय, त्याचा मृत्यू हा निश्चितच. त्यामुळे तुला मी हे वरदान देतो आहे. असमर्थ. ठीक आहे पितामहा, आपण वचनबद्ध आहात. या सृष्टीची चालक या सिंधुरातून विस्तळ करू इच्छित नाही. तथापि या देहरूपी मंदिरात आपल्या नामाची भजन रूपी रत्न घालून आपली आराधना केली. पितामहा, आपल्या आराधनेचे फळ, माझ्या तपस्येचे फळ म्हणून एक वरदान मागू इच्छितो. या समग्र ब्रह्मांडामध्ये, या समग्र ब्रह्मांडाच्या रणभूमीमध्ये या सिंदुरासुराचा कोणी पराभव करू शकणार नाही. देवयोनी, मनुष्य, पशु, पक्षी, श्वापदे मला युद्धात पराभूत करू शकणार नाही. असे मला शस्त्र प्रदान करावे पितामहा. वस्ता, मी तुला एक शस्त्र देत आहे. ठीक आहे. ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस त्याचा उपयोग कर. तथास्तु. या देहरूपी मंदिरात ब्रह्मदेवाची भगड रूपी सेवा, अन्न पाण्याचा त्याग करू, त्रिवार वायू भक्षण करू, ब्रह्मदेवांची कठोर तपस्या, असमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छा शक्ती, शौर्य, सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुद्राचा संचयन घेऊन स्वबळावर, स्वसामर्थ्यावर सुवर्ण स्वरूप ब्रह्मदेवांची आराधना. ब्रह्मदेवांचा वरद हस्त या नरदेहाच्या मस्तक इतिहास मृत्यूचा भय नाही. ब्रह्मदेवांनी वर दिला त्या शास्त्राच्या बळावर या नरदेहास पराभव नाही. आणि ज्या युद्धास रणमैदानात पराभव नाही, त्यास मृत्यूचं देखील भय नाही. आणि ज्या युद्धास मृत्यूचं भय नाही, असा जे काही योद्धा दैत्यराज सिंधुरातून या ब्रह्मांडामध्ये अमर झाला दैत्यराज सिंधुरासूर. नारायण निर्मील जग है सृष्टि कर जाने, निर्मील जग है सृष्टि कर जाने, सहाय केले
त्या गजाननाने नमितो हा नारद पायी फिरे हा त्रिभुवनी नमितो हा नारद पायी फिरे हा त्रिभुवनी सृष्टी करण्याने सहाय केले त्या गजाननाने. अध्याय काही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असुर किती वेळ आहेत ना. प्रथम ते देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची कळ केव्हा कळालेली नाही आणि ती कळणार देखील नाही. नारायण नारायण. तेव्हा माझे भ्रमण कार्य मी असेच पुढे चालतो होतो. नारायण नारायण नारायण. देवर्षी नारद, आपण या सेंदुरासुरासमोर देवर्षी नारद कोणतं प्रयोजन केलं? नारायण नारायण. अरे दैत्यराज, मी ह्या त्रिगुणात भ्रमण करीत असतो बघ. मग याच त्रिगुणाचा आनंदाची वार्ता. देवर्षी नारद, माझ्या तपोबलाचं सामर्थ्य ब्रह्मदेवांचा वरद असतं का नरद्याच्या मस्तके? ब्रह्मदेवांच्या वरानं हा दैत्यराज सेंदुरासुर अमर झाला. देवर्षी नारद, आज मी अमर झालो. अमर झाला दैत्यराज सेंदुरासुर. नारायण नारायण. दैत्यराज म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतले आहे. नारायण नारायण. दैत्यराज, तुझा आता जय जयकार नक्की होणार. तुझा आता जय जयकार नक्की होणार. देवर्षी नारद, जय जयकार फक्त सेंदुरासुराचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवांचे त्रास नारायण. शोभता मात्र खास. पुढे मला मिळालेला वर ऐकून नक्कीच तुमच्या सर्वांना फेड उडले असणारच. देवर्षी नारद, आज जर का या सेंदुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समाज ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. दैत्यराज, त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि ते तुला जमणार आहे का? नाहीतर नारायण नारायण. कथन करा देवर्षी नारद, कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज, देवराज इंद्र त्या रंभेच्या नृत्य गायनात रंगून गेलाय. तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती करा. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलीत मुळे आता हा सिंधुरासूर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. होणारच. त्या ब्रह्मदेवांच्या मनाची प्रचिती म्हणजे पृथ्वी आणि पाताळाचे गुण पाहिली स्टोरी अमरावतीवर. तेव्हा देश कोणी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मनसुबा सफल करो. देवर्षी नारद, देवेंद्र सिंहासने विराजमान होणारा सेंदुरासूर काय तर म्हणे अमरावतीचा राजा देश कोणी देवाचा सेनाने. आज तगड्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेतला. यापुढे नाही. तुझ्या सुवर्ण सिंहासनावर आज हा दैत्यराज सेंदुरासूर विराजमान होणार आणि याच कार्याचा शुभारंभ देवर्षी नारद या सेंदुरासुराची स्वारी अमरावती.
त्यांना सांगतो. म्हणूनच मी म्हणतो, अंती जाशील एकलाच प्राण्या, तू अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून तू अंती जाशील एकलाच प्राण्या. तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर, 12 आदित्यांमध्ये ज्येष्ठ, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे शुभाशीष रंभे या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते इंद्राच्या दरबारी, नाचते इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता पुणा ग बाई, सांगू मी आता पुणा ग बाई, सांगू मी आता पुणा ग बाई, सांगू मी आता पुणा. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता पुणा ग बाई, सांगू मी आता पुणा ग बाई,
या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशिष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? नारायण नारायण. काय सांगणार देवराज, भूतलावर मोठं संकट आलं. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंधरासूर दैत्य मारलाय आणि तो तुमच्या या अमरावतीवर येत आहे. म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. देवर्षी, आपणास तर ज्ञातच आहे, हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे. ते मिळवणं शक्य नाही. त्याचप्रमाणे वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूंच्या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. नारायण नारायण. ठीक आहे देवराज, येतो मी. देवर्षी, आपण निश्चित राहा आणि आपले भ्रमण कार्य असे सुरू ठेवा. नारायण नारायण. तारही छेडिता स्वार है गुंतले. तारही छेडिता स्वार है गुंतले. ब्रह्मपुत्र नारद रमणाजी निघाले. ब्रह्मपुत्र नारद रमणाजी निघाले. तारही छेडिता स्वर हे गुंतले. तारही छेडिता स्वर हे गुंतले. ब्रह्मपुत्र नारद रमणाजी निघाले. ब्रह्मपुत्र नारद रमणाजी निघाले. तारही छेडिता स्वर हे गुंतले. तारही छेडिता हे तेजस्वी देवांतराच्या त्यागाचे देवराज सिंहासनाचा त्याग करून या श्रीनिवासाच्या चरणाचा दास हो. हीच तुला तीच शेतवणे. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, हे अमरावती मिळवणे एवढा साधा आणि सोपा नव्हे. 1 सहस्राश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, तुला तुझ्या अमरावती मध्ये आला माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छोटणावर पाय राहून तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. सावधान दैत्यराज, वरदानाच्या सामर्थ्यावर या देवराज इंद्राला युद्धाचं आवाहन करू नकोस. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग या रणांगणामध्ये होऊन चौचरण संग्रह. देवेंद्र, आज काही युद्धाची समरभूमी अमरावती. आक्रमण.
आले मार्गाने पुन्हा पाताळाकडे प्रस्थान कर. पाताळात जाऊन सुखाने राज्य कर. हा देवराज अजूनही तुला अभयदान देण्यास तयार आहे. ब्रह्मदेवांचा वरद असतो या नरदेवाच्या मस्तकी आणि त्याच सुवर्णप्राप्तीच्या बळावर आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सेंदुरासुर आपले सत्ता प्रस्थापित करेल. दैत्यराज ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो होते आम्ही देवगड. ही अमरावती आम्हा देवांची राजधानी, इंद्राचा दरबार, इथे सत्ता ही आम्हा देवांचीच राहणार. तुम्हाला काहीच नव्हे. सारख्या अक्षरांच्या सानिध्यात खूप विलास करणारा तू देवेंद्र एवढ्यावर तुझ्या आस भागत नाही. देवेंद्र काय तर म्हणे अमरावतीचा राजा आणि एवढ्यावर तुझ्या आस भागत नाही म्हणून ती गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तिच्या आश्रमी जाऊन तिच्या सौंदर्यात तिला शील भ्रष्ट करणारा अरे काय तर म्हणे अमरावतीचा राजा कोणी देवाचा सेनानी एका स्त्रीला शील भ्रष्ट करणारा तू समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्न रंगवू नका. माझा दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. स्वर्गीय सुखाचा आनंद घेणारा देवेंद्र क्षत्रिय धर्माचा पालन करणार रणांगणाच्या भाग्यात देवेंद्र तुझ्या अंगी सामर्थ्य नाही. रामबा उर्वशी मेनका सारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग क्रीडा करणारा तू एका योद्ध्याच्या आव्हानाचा मुकाबला करण्याचा सामर्थ्य देवेंद्र तुझ्या बाहुबळामध्ये नाही. दैत्यराज ज्या मनसुब्याने तुमच्या अमरावतीमध्ये आलाय तो मनसुबा हा देवराज इंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. वेळ गेली नाही. या देवराज इंद्राला शरण ये. अजूनही तुला बलिदान देण्यास तयार आहे. शरण देवेंद्र एक वेळ मरण पत्करे तुला शरण येणार नाही. आज त्या अमरावतीमध्ये रणकंद होईल. रक्ताचे पाठ वागील देवेंद्र सामर्थ्य असेल तर स्वीकार रणांगण. दैत्यराज माझा सोयमान दिसू नको. ज्याप्रमाणे तू अशा अमरावतीमध्ये आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट उडाले. त्याने या देवेंद्राने याच रणांगणामध्ये मारले. की तुझी काय कथा एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग होऊनच तो रणकंद. आज त्या युद्धाची समर्पणे अमरावती. अयोध्याचा धर्म नव्हे. मग शरण आलेला देखील मरण नाही. देवेंद्र शरण आलेल्याला मरण नाही. क्षत्रिय धर्म हा सेंद्रासुरी सरतोय. काय तर म्हणे अमरावतीचा राजा त्यातच कोणी देवांचा सेनाने. देवेंद्र सेंदुरासुराच्या चरणाचा
तास झाला गोंडलीमध्ये राजा बसला म्हणून कोणी राजा होत नाही. त्यासाठी रणमैदानात तलवारीने भविष्याच्या योजना आखाव्या लागतात. त्याच वेळी सुवर्ण मुकुट हस्तकी विराजमान होतो. काय तर म्हणे अमरावतीचा राजा देवेंद्र आज तूही जाणार आणि तुझी अमरावती जाणार. इथे सत्ता फक्त या सेंद्रसुराची चालणार. कदाचित तो काल परिवर्तन त्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे. जो शेषावरती निद्रस्त झाला आहे त्याचे नयन कमळासारखे आहे. जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे. जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे. तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी. नारायण प्रणाम श्रीहरी. कल्याण असतो. ज्ञान, वीणावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा, तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेशवाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी. आज या क्षीरसागरी येण्याचं प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी समस्याही असणारच आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतास करावेच लागणार. नारायण पृथ्वी तलावर हाकार माजवतो. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंधरासूर दैत्य मातलाय आणि त्यानं तर देवराज इंद्र याला युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या या क्षीरसागरी येत आहे. नारायण मुनी, अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग. स्वार्थ, मोह, अहंकार, त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहे. जेव्हा माणूस अहंकाराने, क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो आणि त्याला त्याच्या पापाचे फळ हे अवश्य भोगावे लागते. नारायण परंतु श्रीहरी तो दैत्य बलाढ्य आहे, अहंकारी आहे. तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा. मुनी, जो या भूतलावरती जन्म घेतो तो निश्चितच मरण पावतो आणि हे विधिलिखित सत्य आहे. नारायण मग ठीक आहे भगवंता, येतो मी. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा. तुझे हे विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण सदैव ही ओठी माझा सदैव ही ओठी माझा नाम तुझे राहू दे दिली. असंभवाती संभव करणारा सिंधुरासूर हे वैकुंठाधिपती विष्णू नारायणा, संभाळ तुझा वैकुंठ. सिंधुरासूर सर्व शक्ती तुझ्या वैकुंठावर आक्रमण करतोय.
आक्रमण! त्या ब्रह्मदेवांच्या मनाची प्रचितीचे फळ अमरावतीवर एक हाती सत्ता प्राप्त केली. हे वैकुंठाधिपती विष्णू नारायणा, तुझे वैकुंठ सोडून इथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. आता स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या एक क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुझा बलिदान देत आहे. तुला जर क्षमा नाही, तुला शरण तर नाही, आदेश आहे तुला. पटकार असताना विष्णुदेव दैत्य कुळावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधात ब्रह्मदेवाकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलंय. आणि त्याच स्वर प्राप्तीच्या बळावर तुम्हा 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र याला युद्धात पराभूत करून तुझ्या वैकुंठाच्या अग्रस्थानी हा सिंधुरासुर विराजमान होईल. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञयाचरत कर्म समग्रम प्रविजयते. म्हणजे जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, जिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्याचा त्याग करते आणि चांगली कृत्ये आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यवान होशील. विष्णुदेव, पाप पुण्य, धर्म अधर्म, अध्यात्म याच्या गाथा या सिंधुरासुरासमोर गाता. आणि ज्यावेळी कब्जात राष्ट्र घेता, त्यावेळी कोठे लोप पावतो तुमचा धर्म. कपटकार असताना विष्णुदेव हाच नागायक. माझ्या असंख्य दैत्य बांधवांचा कपटाने अंत करणारे, प्रत्येक वेळी नाना रूपी अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य बांधवांचा संहार करणारे तुम्ही, तुमच्या समोर तुमचा प्राण वाचता. धर्म, अध्यात्म, ज्ञान याच्या गाथा गाता, पण ज्यावेळी कपटकार असताना आधार घेता, त्यावेळी कोठे लोप पावतो तुमचा धर्म. अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशिनम दया भूतेश्वर लुप्तवम मार्दवम. हिंसा पल्लम म्हणजे अहिंसा, सत्यता, क्रोध, त्याग, शांती, प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहेत. जेव्हा माणूस अधर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला मृत्यू, आणि जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला पुण्य हे येतच असते. दैत्यराज, इतरांबद्दल करुणा, प्रेम, दया, शांती देवशील तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचं स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी गेली नाही, तुम्हाला शरण आहे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देण्यास तयार आहे. वाह विष्णुदेव, वाह. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून झाले? बंद करा तुमचे वेष्ट पुराण. तुमचे वेष्ट पुराण ऐकण्यासाठी सिंधुरासुर वैकुंठामध्ये आला नाही. असेल बाहुबळामध्ये सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. विनाशकाला विपरीत बुद्धी. जेव्हा एखाद्याचं मरण काळ जवळ येतो त्या त्याला सिंधू सुटते. तसे तुझ्याला दैत्यराज तुझ्या धर्माच्या वाटेवरती अधर्माचा नांगर होतेस आणि तुझे हेतू सहज, आणि त्याचमुळेच तू दंडास पात्र आहेस. आज या रणांगणामध्ये तुझा सर्वनाश निश्चित. सर्वनाश माझा की तुझा. या मंदिराच्या बळावर आणि या शस्त्राच्या धारेवर माझ्या सर्व शक्तीशी तुला एक नाबूद करेन. आक्रमण!
शंभू महादेवांचा कैलास या सेंदुरासुराची स्वारे कैलास नारायण नारायण. प्रणाम भोलेनाथ. शुभाशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण. नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण. म्हणूनच मी म्हणतो तुम्ही भोळे ते भोरे नाराज. देवा ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मारलाय आणि त्यानंतर देवराज इंद्र श्रीहरी विष्णू त्यांना युद्धात पराजित केले आणि तो तुमच्या या कैलासात येत आहे. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. या सृष्टीवर कोणती गोष्ट असंभव नाही. नारद, नारायण नारायण. मग ठीक आहे येतो मी. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटळ आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे. त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असे सुरू ठेवावे यावे आपण. नारायण नारायण. कैलासा कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे त्रिनेत्रधारी हरिहरेश्वरा, हे देवादिदेव महादेवा, सांब सदाशिव, पार्वती पते, अर्धनारी नटेश्वरा, या सिंदुरासुरांचे आपणास साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंदुरासुर आपणा समोर आहे. विनंती घेऊन आला आहे. आपण तिचे निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला वैभवशाली कैलास पर्वताची विश्वामध्ये गणना केली जाते. हा आपला कैलास पर्वत माझा व्हावा. आपण देवादिदेव महादेव, आपण मंदार पर्वतावर भक्त कल्याणासाठी प्रस्थान करावं एवढीच या पामराची इच्छा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. भोलेनाथ, भ्रम नाही. आपणास विनंती करतो दैत्यराज सिंदुरासूर, आपल्या कैलास पर्वताचा त्याग करा. दैत्यराज, दैत्यकुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. भोलेनाथ, सिंदुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, सामधाम दंड भेद. शंभू महादेव, एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंदुरासुराच्या पराक्रमाला काय बळा काय करा. या पर्वताचा क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सदाचार सर्वात होतो त्याप्रमाणे तुझा एक भाग पडायचे नाही. महादेव, या नरध्यास मृत्यू, अंत, समाप्ती हे शब्द देखील स्पर्श करू शकत नाहीत. दैत्यराज, या पृथ्वी तरवान देव जगापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. दैत्य नव्हे, देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठ
सार्वभौम्य सम्राट झाला ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या नरदेहाच्या चरणाशी आले असा भव्य सम्राट दैत्यराज हे भोलेनाथ, हे श्रीहरी, या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवो, यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहे, पराक्रमी आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, देवकुळाच्या रक्षणासाठी काहीतरी योजना करावी लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. होय देव हो, नाहीतर अनर्थ घडेल. या सृष्टीचं समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. नारायण नारायण. देवराज श्रीहरी, भोलेनाथ, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व त्या सिंहासुराने उतरवलाय. नारायण नारायण. होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोचला आहे. ज्याप्रमाणे डोळ्याच व्यक्ती व्यक्तीला मार्ग दाखवते, अगदी त्याचप्रमाणे तूच काहीतरी मार्ग दाखव. नारायण नारायण. श्रीहरी, आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्ता गणेशाच्या आराधना करूया. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर. या समस्त देवगणांचे आपणास त्रिवार वंदन. रक्ष रक्ष गणाध्यक्ष, रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तां सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या नरदेहाच्या चरणाशी आले, एकमेव अजिंक्य योद्धा नष्ट केलं या देवांचं देवत्व, नष्ट केलं. दैत्यराज, अजूनही संधी केलेली नाही. या अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवगणांना शरण ये. आमची राज्य परत कर. आम्ही तुला मैदान देऊ.
जगतला. अरे ध्यानांनो, प्राणाच्या भीतीनं रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव. या नरदेहापुढे निशस्त्र होणारे तुम्ही देव. रणांगणाच्या मातीत पाळता भुई थोडी केली देवगण तुमचे. पाळता भुई थोडी देवगण चार रणमैदानात या नरदेहाच्या पराभवाची चर्चा तुम्ही केली. त्याच रणमैदानात विजयाचा ग्राउंडवर अवधारी फिरला सिंधुरासुर. अरे तुमचा देवत्व तर मी कधीच नष्ट केलं. राहिले ते फक्त हाडामासाचे पुतळे. हाडामासाचे पुतळे. तुला तुझ्या शक्तीचा काय जन्म झाले तो करा उतरवायचा मला किती कळे. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे देव या गणेशाच्या आश्रयाने काय म्हणजे हा गणेश यांचा तारणहार. गणेशा तुलाही अंतिम चेतावणी देतो. माझ्या मार्गातून दूर हो. तर तुझ्याकडे ते स्वभाव केलं तर होऊन जाऊ दे मग वेळ कशाला गणेशा. आज त्या रणमैदानात तुझ्या सवेत तुझ्या सर्व देवगणांचा कपाळ मोक्ष करणार सिंधुरासुर. आक्रमण गणेशा, आक्रमण. समस्त देव विनाश काढले विपरीत प्रवृत्ती. जैसे कर्म ऐसे ती फळ. मंत्र भेदून क्षण स्वर्गाच्या ध्येयाचे हे स्तनभूत केल्या स्वबळावर स्वसामर्थ्यावर
देवगणांना परास्त करणारा तू 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 दैत्यराज, हे शौर्य, तुझा पराक्रम आणि याच पराक्रमासमोर आम्ही सर्व देवगण निशस्त्र झालो, पराभूत झालो. परंतु या सर्वांमध्ये तुझी झालेली एक चूक, या समग्र ब्रह्मांडाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न, आणि हाच प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही सर्व देवगणांनी तुझा शांत काला नाही गणेशा ये तुझा पराक्रम हार करा, गणेश प्रहार करा, अंत करा. युगे येतील मागीत राहील तो धर्म युगे कधी युगे हात या रणमैदानात या सेंदुरासुराच्या रक्ताचे पाठ वाहिले या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवा धर्म जन्मगेल. काळ भरून पाहणाऱ्या त्या धर्मावर धर्माचा नगर फिरवेल. अरे शिकार या सेंद्राच्या प्राणाचे बलिदान. प्रहार करा, गणेश प्रहार करा. देहांत प्रायश्चित्त
बाळ गणेशा, आज आपल्या हातून या सिंदूर असुराचा अंत झाला, त्याचप्रमाणे या सिंदूर असुराच्या सिंदूर वर्णाचा आपणास देखील स्पर्श झाला. म्हणूनच आजपासून या समग्र ब्रह्मांडामध्ये आपणास सिंदूरवर्ण गणेश म्हणून ओळखलं जाईल. सिंदूरवर्ण गणेशाचा विजय असो. सिंदूरवर्ण गणेश. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपला. तुम्हाला मग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आज वगैरे आता वाजल्यात 2. आता झोपायची तयारी चालली आहे आमची इथं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय.